Good morning. In today's lecture, we are going to discuss about enzyme kinetics. So, basically, we know enzymes are the biocatalyst and kinetics. Kinetics म्हणजे काय असतं? Kinetics is a study of chemical reactions आणि त्यांचा रेट, केमिकल रिएक्शनचा रेट आणि केमिकल रिएक्शन कशा पद्धतीने कॅटलाइज होतात या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे कायनेटिक्स. सो द बेसिक केमिकल रिएक्शन आपल्याला माहिती आहे. बेसिक केमिकल रिएक्शन कशा पद्धतीची असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला एन्झाईम आणि सबस्ट्रेट हे सुरुवातीला एकत्र होतात. एन्झाईम आणि सबस्ट्रेट एकत्र झाल्यानंतर आपल्याकडे काही एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इथे तयार होतो. ही रिएक्शन रिव्हर्सिबल सुद्धा असू शकते, म्हणजे ज्या डायरेक्शनने चालली त्याच्या अपोजिट डायरेक्शनने सुद्धा तयार होऊ शकते. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एन्झाईम आणि सबस्ट्रेट पुन्हा सेपरेट होऊ शकतात. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स झाल्यानंतर एन्झाईम काय करेल, रिएक्शन कॅटलाइज करेल. रिएक्शन कॅटलाइज झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्शन होईल एन्झाईम आणि प्रोडक्ट मध्ये. So this complex is converted into the enzyme and the product. So enzyme and product मध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर एन्झाईम त्याचा रिलीज होईल सेपरेट आणि प्रोडक्ट रिलीज करेल. एन्झाईम काय करेल, प्रोडक्ट रिलीज करेल आणि त्याच्या इनिशियल फॉर्म मध्ये हा एन्झाईम पुन्हा येईल आणि हा एन्झाईम काय करेल, पुन्हा दुसरी कॅटलिस्ट रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी तयार होईल. म्हणजेच इथे काय रिप्रेझेंट केलं आपण, दिस इज दी एन्झाईम. ई स्टँड फॉर एन्झाईम, एस स्टँड फॉर substrate and ES stand for enzyme substrate कॉम्प्लेक्स. ES ला म्हणतो आपण एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट जेव्हा दोघं एकत्र झाले त्यावेळेस जो कॉम्प्लेक्स तयार झाला तर त्या कॉम्प्लेक्सला म्हटलं आपण एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. मग काय केलं, एन्झाईमनी सबस्ट्रेट मध्ये काही केमिकल मॉडिफिकेशन्स केले, त्यांच्यामध्ये काही चेंजेस केले, त्यांच्यामध्ये काही बायोलॉजिकल अरेंजमेंट केली, रिबॉन्डिंग केली त्यांच्यामध्ये. आणि ही रिबॉन्डिंग झाल्यानंतर काय झालं की जे सबस्ट्रेटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन होणार होतं ते फास्ट झालं. म्हणजे तिथे काय झालं, रेट ऑफ रिएक्शन ही इन्क्रीज झाली. बरं, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज झाली, मग काय झालं, अल्टिमेटली सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये झालं आणि तेव्हा सुद्धा एन्झाईम त्याच्यासोबत अटॅच होता. मग जेव्हा प्रोडक्ट तयार झाला म्हणजे प्रोडक्ट मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स होतील. सबस्ट्रेट वेगळा आहे, प्रोडक्ट वेगळा आहे, म्हणजे एन्झाईम काय करेल, सबस्ट्रेटला बाइंड करू शकेल. मग सबस्ट्रेट मध्ये काही केमिकल मॉडिफिकेशन झाले, सबस्ट्रेट मध्ये केमिकल मॉडिफिकेशन झाल्यानंतर काय तयार होईल, त्याचा प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे आता एन्झाईम आणि प्रोडक्ट हा एकमेकांना बाइंड होऊ शकत नाही. मग सुरुवातीला काय होतं की एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइड वरती फक्त सबस्ट्रेट बाइंड होऊ शकला. मग सबस्ट्रेटचं थोडं मॉडिफिकेशन झालं, त्यांच्यामध्ये चेंजेस झाले आणि प्रोडक्ट एक वेगळा 3D कॉन्फर्मेशन आपल्याला मिळालं. मग हा वेगळा 3D कॉन्फर्मेशन मिळाल्यानंतर एन्झाईम आणि प्रोडक्टचं कॉम्बिनेशन हे बाइंड होणार नाही, ते एकमेकांसोबत अटॅच होणार नाही. हा एक अनस्टेबल कंपाऊंड इथे तयार झाला. त्यालाच म्हणतो आपण एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स. म्हणजे एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स हा जास्त वेळेसाठी एकमेकांसोबत अफिनिटी दाखवू शकत नाही. कारण की एन्झाईम्स आर ओनली स्पेसिफाईड टू देअर सबस्ट्रेट. एन्झाईम्स काय असतात, फक्त त्यांच्या सबस्ट्रेट साठी एक स्पेसिफाईड असतात. त्यानंतर मग काय झालं की आता एन्झाईम आणि प्रोडक्ट वेगवेगळे झाले. कारण की एन्झाईम सोबत कोण बाइंड होऊ शकतो, फक्त सबस्ट्रेट बाइंड होऊ शकतो. एन्झाईम आणि प्रोडक्ट मग काय होईल, सेपरेट होईल आणि एन्झाईम त्याचं काम करण्यासाठी पुन्हा तयार होईल आणि रिलीज काय करेल, आपला प्रोडक्ट, जे की काय होतं आपलं रिएक्शन. आपली इथे फायनल रिएक्शन ही कम्प्लीट झाली. तर या सगळ्यामध्ये अल्टिमेटली काय केलं, एन्झाईमनी काय केलं, इट ओनली कॅटलाइजेस द रिएक्शन. इट ओनली कॅटलाइजेस द रिएक्शन अँड इट ऍक्ट्स ऍज अ कॅटलिस्ट. तो काय झाला, कॅटलिस्ट सारखा ऍक्ट झाला. मग काय केलं त्यांनी, कॅटलिस्ट सारखा ऍक्ट झाला म्हणजे इट ओनली इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. इट डू नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. त्यांनी काय केलं, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही, फक्त काही केमिकल मॉडिफिकेशन केले. सबस्ट्रेटला एका अशा ऍक्टिव्ह स्टेट वरती आणून ठेवलं की ज्या ऍक्टिव्ह स्टेट पासून सबस्ट्रेट हा इझिली त्याच्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होऊ शकेल. सो एन्झाईमने काय केलं, रिएक्शनचा रेट वाढवला, त्यांनी रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट केलं नाही अँड इट डू नॉट
डिस्टर्ब इक्विलिब्रियम, त्यांनी त्यांचं इक्विलिब्रियम डिस्टर्ब केलं नाही. म्हणजे आपल्या सबस्ट्रेट पासून जो प्रोडक्ट तयार होणार होता, तो प्रोडक्ट तिथे तयार झाला. मग असं झालं का, की आपण सबस्ट्रेट सोबत एन्झाईमची अफिनिटी दाखवली, एन्झाईमचं इंटरॅक्शन तयार झालं, की इथे आपला प्रोडक्ट 1 तयार होणार होता, की एन्झाईम ॲड झाल्यानंतर इथे प्रोडक्ट 2 तयार झाला, असं नाही ना. जर म्हणजे सबस्ट्रेट पासून एका स्पेसिफिक सबस्ट्रेट पासून काही स्पेसिफिक प्रॉडक्ट तयार होणार होता, तर तोच प्रॉडक्ट तिथे तयार झाला. त्यांनी काही दुसरा प्रॉडक्ट बनवला का एन्झाईम ॲड झाल्यानंतर? नाही. त्यांनी काय केलं? फक्त रिएक्शनचा रेट वाढवला. त्यांनी त्यांचं इक्विलिब्रियम रिएक्शनचं डिस्टर्ब केलं नाही. इट डू नॉट डिस्टर्ब द इक्विलिब्रियम. म्हणजे रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शननं होणार की बॅकवर्ड डायरेक्शनने होणार हे एन्झाईम ठरवत नाही. हे कोण ठरवतं, की हे रिएक्शनचं इक्विलिब्रियम ठरवतं, की डेल्टा जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, की डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. डेल्टा जी इज अ फ्री एनर्जी चेंज. बघूया आपण पुढे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल अजून. फक्त इतकं लक्षात ठेवायचं, इफ डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर रिएक्शन ही फॉरवर्ड डायरेक्शनला जाईल. म्हणजे इफ डेल्टा जी अँड फ्री एनर्जी चेंज इज निगेटिव्ह, देन द रिएक्शन इज इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे एन्झाईम हा त्या रिएक्शनच्या फ्री एनर्जी चेंज मध्ये डेल्टा जी मध्ये हा इंटरॅक्ट करत नाही. तो रिएक्शन मध्ये डिस्ट्रीब्युशन करत नाही. तो रिएक्शन मध्ये अडथळा आणत नाही. इट डू नॉट डिस्टर्ब द इक्विलिब्रियम. हे एक लक्षात ठेवायचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. सो आज आपल्याला शिकायचंय एन्झाईम कायनेटिक्स. इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण बघितलं. सो विल डिस्कस अबाउट दी एन्झाईम kinetics. So let's define the enzyme kinetic first. Enzyme kinetics is the study of chemical reactions that are catalyzed by enzymes. स्टडी काय करायचं आपल्याला? रिएक्शनचा रेट ऑफ reaction. So enzyme kinetics is what? Enzyme kinetics is a study of chemical reaction. म्हणजे केमिकल रिएक्शनचा स्टडी करणे. कुठल्या केमिकल रिएक्शनच्या? केमिकल रिएक्शन which occurred in the biological system. बायोलॉजिकल सिस्टीम मधल्या केमिकल रिएक्शनचा स्टडी करणे आणि त्यांचा रेट स्टडी करणे. रेट म्हणजे काय? रेट म्हणजे अल्टिमेटली रिएक्शनचा स्पीड, रिएक्शनची व्हेलॉसिटी. म्हणजे रिएक्शनचा रेट किती आहे, रिएक्शनची व्हेलॉसिटी किती आहे, ते स्टडी करणे म्हणजे एन्झाईम कायनेटिक्स. बरं, मग आपल्याला का बरं गरज पडली एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करण्याची? व्हाय वी हॅव टू स्टडी दी एन्झाईम कायनेटिक्स? बरं, रेट ऑफ रिएक्शन. आता तुम्ही म्हणाल, सर काय गरज आहे आपल्याला बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन किती फास्ट होतं, किंवा कोणती दुसरी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी किती फास्ट होतं, किती स्लो होतं, हे का बरं आपण स्टडी करतोय? कशाला इतकं हे करायचं? कशाला याच्यावरती रिसर्च करायचा, वेळ आपला गमवायचा? जे बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये चालू आहे ते चालू द्यायचं ना. कशाला याच्यामध्ये अडथळा आणायचा? का बरं कायनेटिक्स स्टडी करायचं? तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर ऍज पॉसिबली का बरं असं होत असेल? व्हाय देयर इज अ प्रॉब्लेम? असं काय काय प्रॉब्लेम असेल? एन्झाईम कायनेटिक्स का बरं आपण स्टडी करतो? आता तुम्हाला सांगितलं एन्झाईम कायनेटिक्स म्हणजे रेट ऑफ रिएक्शन स्टडी करणे. रिएक्शन्स म्हणजे बायोलॉजिकल रिएक्शनचा रेट स्टडी करणे. तेजल पाटीलला ऍड करा. ओके, जस्ट वेट. तिथे होऊ शकतात. म्हणजे एखाद्या सेल वरती समजा एखादी रिएक्शन आहे जी मेटाबॉलिझम साठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती इम्पॉर्टंट रिएक्शन ही आपली तिथे काहीतरी त्या रिएक्शन मध्ये अडथळा येत असेल, म्हणजेच तिथे काय झालं, एखाद्या स्टेप वरती काही प्रॉब्लेम आला, म्हणजेच आपलं मेटाबॉलिझम तिथे प्रॉपरली होऊ शकलं नाही. समजा ग्लायकोजन ब्रेकडाऊनच्या एखाद्या एन्झाईम मध्ये प्रॉब्लेम आला, तर त्या एन्झाईम मधला प्रॉब्लेम आपण हा एन्झाईम कायनेटिक्सने समजू शकतो. म्हणजेच इट इज
एन्झाईमचा रोल काय काय आहे मेटाबॉलिझम मध्ये ते आपल्याला कळण्यास मदत करते एन्झाईम कायनेटिक्स. सो व्हाय वी हॅव टू स्टडी द एन्झाईम कायनेटिक्स. एन्झाईम कायनेटिक्सची गरज आपल्याला काय पडली की टू स्टडी रोल ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मध्ये काय रोल आहे यासाठी कायनेटिक्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. हाऊ द ऍक्टिव्हिटी, हाऊ इट्स ऍक्टिव्हिटी इज कंट्रोल्ड, म्हणजे त्या एन्झाईमची स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने कंट्रोल होते आणि एखादा ड्रग किंवा इनहिबिटर हा कशा पद्धतीने त्या एन्झाईमला स्पेसिफिक इनहिबिट करेल. म्हणजे एखाद्या ड्रगनी एखादा आपल्याला प्रॉब्लेम आलाय मेटाबॉलिझम मध्ये, एखादा एन्झाईम खूप ऍक्टिव्हेट झाला तर मग म्हणजेच त्या रिएक्शनची रेट वाढली, त्या रिएक्शनचा रेट खूप वाढला, त्या तो स्पेसिफिक प्रोडक्ट खूप प्रमाणात तयार व्हायला लागला. मग त्यासाठी काय केलं आपण की एखाद्या एन्झाईमला ब्लॉक करण्यासाठी काहीतरी ड्रग इन्व्हेंट केले, काहीतरी तिथे ब्लॉक करण्यासाठी इनिबिटर इन्व्हेंट केले की स्पेसिफिक प्रोडक्ट हा जास्त प्रमाणात तयार होऊ नये आणि आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ही प्रॉपरली चालावी. त्यासाठी हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करायचे असतात. सो एन्झायमॅटिक मेकॅनिझम आपण बघूया की एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करण्याआधी आपण दोन प्रकारचे एन्झाईम्स बघूया. सो एन्झाईम्स आर बेसिकली divided into two categories, that is enzymes having single substrate binding site. Enzyme having single substrate binding site. एन्झाईम असे एन्झाईम की ज्या एन्झाईमला सिंगल सबस्ट्रेट बाइंडिंगची साइट असते. अँड स्पेसिफिक एन्झाईम हॅव्हिंग मल्टिपल सबस्ट्रेट, म्हणजे एखाद्या एन्झाईम कडे एक सिंगल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट असू शकते आणि एखादा असा एन्झाईम असू शकतो की जिथे मल्टिपल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट तिथे त्यांच्याकडे असू शकते. म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी त्यांचं 3D कन्फर्मेशन असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त सबस्ट्रेट त्यांच्याकडे बाइंड होऊ शकतात. सो सिंगल सबस्ट्रेट एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज मायकेलिस मेंटेन एन्झाईम्स and multiple substrate enzymes are called as allosteric enzymes. म्हणजे असे एन्झाईम्स की ज्या एन्झाईम्स मध्ये खूप सारे सबस्ट्रेट हे एका वेळेस बाइंड होऊ शकतात. तर या दोन तर तर असे एन्झाईम ज्यांच्याकडे सिंगल सबस्ट्रेट प्रेझेंट असेल आणि असे एन्झाईम की ज्यांच्यामध्ये मल्टिपल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट असेल, म्हणजे असू शकते ना एक्सेप्शन्स, मल्टिपल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट त्यांच्यामध्ये असू शकते. सिंगल सबस्ट्रेट बाइंडिंग साइटचं एक्झाम्पल बघूया की असे एन्झाईम ज्यांच्याकडे सिंगल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट असेल, म्हणजेच मायकेलिस मेंटेन एन्झाईम. मायकेलिस मेंटेन नावाच्या सायंटिस्टने याच्याबद्दल आपल्याला हे कायनेटिक्सचं इक्विलिब्रियम दिलं होतं, म्हणून त्या एन्झाईम्सला म्हटलं मायकेलिस मेंटेन एन्झाईम. सो दिस एन्झाईम्स आर एक्झाम्पल बघूया आपण हेक्झो कायनेज. त्यांचं एक्झाम्पल काय आहे? हेक्झो कायनेज और फॉस्फो फ्रुक्टो कायनेज. हेक्झोकायनेज आणि फॉस्फोफ्रुक्टोकायनेज नावाचे एन्झाईम्स काय असू शकतात? एक सिंगल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट त्यांच्याकडे असू शकते. हे एन्झाईम्स कुठे प्रेझेंट असतात? हे एन्झाईम्स असतात आपल्याला बघितलेले आहेत आपण ग्लायकोलिसिसच्या स्टेप मध्ये. सो मल्टी सबस्ट्रेट बाइंडिंग और allosteric enzymes are dihydrofolate reductase or protease enzymes which डायहायड्रोफोलेट रिडक्टेज मल्टिपल सबस्ट्रेट बाइंडिंग साइट त्यांच्याकडे असू शकते. पण प्रोटीएज नावाचे असे एन्झाईम आहेत की जे त्यांच्याकडे सिंगल सबस्ट्रेट बाइंड होते आणि सिंगल सबस्ट्रेट म्हणजे काय? अल्टिमेटली प्रोटीन. प्रोटीएज म्हणजे प्रोटीन क्लीव्ह करणारे एन्झाईम. तर जर सिंगल सबस्ट्रेट बाइंड झाला तर त्यांच्यापासून काय करू शकतात? ते मल्टिपल प्रोडक्ट हे तयार करू शकतात. म्हणजे अल्टिमेटली काय करेल हा प्रोटीएज एन्झाईम काय करेल? एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनला बाइंड करेल आणि त्यांचे तुकडे करेल. म्हणजेच काय झालं? खूप सारे प्रोडक्ट हे तयार झाले. इट बाइंड्स टू सिंगल सबस्ट्रेट अँड रिलीज मल्टिपल प्रोडक्ट. एका सिंगल सबस्ट्रेटला बाइंड करणे आणि मल्टिपल प्रोडक्ट हे रिलीज करणे. म्हणजे एक सिंगल प्रोटीन जर तिथे बाइंड झाला आणि त्यांचे तुकडे त्यांनी केले, म्हणजे प्रोटीएजने काय केलं? प्रोटीनला क्लीव्ह केले, त्यांचे तुकडे त्यांनी केले. इट बाइंड्स टू सिंगल सबस्ट्रेट अँड रिलीज
दी मल्टिपल प्रोडक्ट. दिस टाइप ऑफ एन्झाईम्स आपल्याला या 2 प्रकारच्या एन्झाईम्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो इथपर्यंत आपण बेसिक बघितलं की एन्झाईम कायनेटिक्स म्हणजे काय. सुरुवातीला आपण आपल्याला एन्झाईम कायनेटिक्स स्टडी करताना ई म्हणजे काय, एस म्हणजे काय, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स याबद्दल सगळे कॉन्सेप्ट क्लिअर असायला हवे. सो इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये शॉर्ट मध्ये बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय, डेल्टा G0 म्हणजे काय, Vmax, Km, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट या सगळ्या कॉन्सेप्ट बद्दल बघूया पुढच्या लेक्चरला.